सूक्ष्म विज्ञान सुलभपणे प्रकट करणारा एकमात्र योग्यांचा मायबाप माऊली. पुन्हा लक्षात घ्या, सुलभपणे गुप्त असलेलं विज्ञान प्रकट करणारे माऊली. कारण प्रकट गुह्य बोले म्हणून विश्व ब्रह्म जी केले. म्हणून राम जनार्दनी काय ठेवले? चरणी मस्तक. सहज ठेवलं नाही. कधी ठेवलं? जेव्हा प्रकट गुह्य बोले. गुह्य बोलण्याची ताकद या जगात कोणाच जवळ नाही. आम्ही गायन करू, कीर्तन करू, भागवत करू, गुह्य प्रकट करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त माऊलीमध्ये होतं. म्हणून त्यांनी गुह्य प्रकट जे केलं त्याच्या भरोशावर आम्ही आमचे पोट भरून राहिलो. विठ्ठल या जगात अजूनही कुणाचं सामर्थ्य नाही माऊलींनी दिलेल्या विज्ञानाला चॅलेंज देण्याचं. असेल कोणी तर पुन्हा भेटा. कुंडलिनी जागरण करणारी भेटा. कुंडलिनी सहज शक्य होणारी गोष्ट नाही, ती फक्त माऊलींना शक्य झाली. तो विषय अवांतर आहे. माझा विषय सर्व सुखाची लहरी. ज्ञानाबाई अलंकापुरी. अलंकापुरीच का? आळंदीच गाव का? कारण याच्या आधी 108 वेळा माऊलींची समाधी त्याच अलंकापुरीमध्ये झालेली आहे. ही 128वी समाधी आहे माऊलींची. किती? 128वी. मग तीच भूमी का निवडावी? याच्या मागं कारण काय? त्याच्या मागचं कारण एक आहे, ब्रह्मदेवानं सुद्धा तिथं तप आचरण केलेलं आहे. ब्रह्मदेवानं तिथं तपश्चर्या केलेली आहे. ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येनंतर इंद्रानं तिथं यज्ञ सुद्धा केलेला आहे. म्हणून ती अलंकापुरी पूर्वीच पवित्र झालेली आहे. तिथं भगवान शंकरानं आपलं अधिष्ठान आधीच मांडलेलं आहे. तुम्हाला जर खोटं वाटत असेल की नाही तर अभंगाच्या दुसऱ्या चरणी